नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशभर आंदोलन सुरू झालेली आहेत, मग ते कुठल्याही कारणानं असू देत, परंतु नरेंद्र मोदी गद्दी छोड अशा पद्धतीची आंदोलनाने आता जोर धरायला सुरुवात केलेली आहे. ठिणगी तर पेटलेली आहे, जोर धरायला सुरुवात केलेली आहे. जर मग कॉक्रोच पार्टी असू द्या, काँग्रेस असू द्या, किंवा युवा पिढी असू द्या, किंवा आता प्रत्येकच माणूस म्हणतोय की मी कॉक्रोच, म्हणजे जनतेमधला जो असंतोष आहे, जनतेच्या मनातला जो राग आहे सरकारच्या बद्दल, तरुणांना जो राग आहे सरकारच्या बद्दल, तो आता आपल्याला बाहेर पडताना दिसतो. नरेंद्र मोदींनी जे 2014ला वादे केले होते, बरेचसे वादे होते, हे करू ते करू ते करू, स्मार्ट सिटी अमकं तमकं, ह्याच्यात पैकी काहीही झालं नाही. लोकांना फक्त वेड्यात काढण्याचं काम झालं असं बऱ्याच जणांचं मत आहे. तर काही जणांना वाटतंय मोदी सरकार गेल्याशिवाय, नरेंद्र मोदींनी सत्ता सोडल्याशिवाय देशाचं काहीही भलं होणार नाही, असं अनेकांना वाटतंय. त्यात विद्यार्थ्यांचा सुद्धा उद्रेक आहे. नीट पेपर लीक, म्हणजे 69 वेळा पेपर लीक झालेत सगळ्या प्रकारे. रेल्वे बोर्डाचा असेल, कशाचा असेल, कुठल्याही परीक्षेचा पेपर लीकच झालाय आतापर्यंत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. नेमकं काय प्रकरण आहे ते, तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशात 2014ला पहिली चळवळ उभी राहिली होती काँग्रेसच्या विरोधात. या अगोदर इंग्रजांच्या विरोधात चळवळ उभी राहिली आणि इंग्रजांना हाकलून दिलं गेलं. 2014ला जेव्हा अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया अशा लोकांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भली मोठी अशी देशभर चळवळ उभी केली आणि त्या चळवळीचं रूपांतर मोठ्या आंदोलनामध्ये झाले. अण्णा हजारेंनी दिल्लीला जंतर मंतरवरती उपोषण केलं, काँग्रेस पक्षाला घालवलं. काँग्रेस पक्षाची जी देशभर सत्ता होती ही सगळी उलटून टाकली. 2014ला नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं. त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये तर जवळपास 300 पर्यंत जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आता त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि RSS यांचं जे देशामधलं राजकारण आहे, या देशातल्या राजकारणाला याच देशातली तरुणाई कंटाळलेली आहे. जात, धर्म, हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच्या पलीकडं भारतीय जनता पक्षाचं काहीच राजकारण नाही. नरेंद्र मोदींनी देशातल्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत, जसं की ED असेल, CBI असेल, रॉ असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्या संस्थांवरती कब्जा केला. तिथं आपल्या आपल्या विचाराची माणसं बसवली आणि त्यांना जसा पाहिजे तसा निर्णय नरेंद्र मोदी करून घेत आहेत. देशामध्ये SIRच्या माध्यमातून विरोधकांना पराभव केलं जाते. विरोधकांना पराभव करण्याचं एकमेव हत्यार सापडलंय ते SIR. ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक आहेत त्या त्या राज्यामधल्या मतदारांना तिथले मतदार कमी केले जातात. जसं की आता बघा, तामिळनाडूची निवडणूक झाली, MK स्टॅलिन यांचा पराभव झाला, तिथं 1 लाख मतं डिलीट केली गेली. ममता बॅनर्जीचा पराभव झाला, 50,000 मतं त्यांच्या मतदारसंघात डिलीट केली. अरविंद केजरीवालचा पराभव झाला, 40,000 मतं डिलीट केली. तसंच राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये 93 लाख मतं डिलीट केली
आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. बिहारमध्ये 63 लाख मतदार कमी केले, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. आणि जेव्हा लोक कोर्टामध्ये जातात, सुप्रीम कोर्टात, तेव्हा सुप्रीम कोर्ट सांगतंय की ठीक आहे, आता यावेळेस मतदान करू नका, पुढच्या वेळेस करा. म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाला मॅनेज झालं, नरेंद्र मोदींना मॅनेज झालं. देशामध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न देशामध्ये उपस्थित झालेले. देशातला स्वतंत्र मीडिया हा नरेंद्र मोदी सरकारला एकही प्रश्न विचारत नाही. तो मीडिया नरेंद्र मोदींच्या ताटाखालचं मांजर झालेला आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष किती चांगला आहे त्याच्यावरती चर्चा करतो. नरेंद्र मोदींनी आज दिवसभर काय खाल्लं, चॉकलेट खाल्लं, बिस्किट खाल्लं, मशरूम खाल्लं, ह्याच्यावरती चर्चा करतो. परंतु देशातल्या तरुणाईवरती चर्चा करताना आपल्याला दिसत नाही. देशातल्या बेरोजगारीवरती चर्चा करताना आपल्याला दिसत नाही. बघा, देशामध्ये 69 वेळा पेपर लीक झालेला आहे, परंतु देशाच्या शिक्षण मंत्र्याचा अजून सुद्धा राजीनामा झालेला नाही. विदेशामध्ये जे गेलेलं आपलं काळं धन होतं, म्हणजे जो पैसा होता, ते नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं 2014ला की तो पैसा आपण जर माघारी आणला तर प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये मिळतील. याच्यावरती या देशातली मीडिया चर्चा करत नाही, ना नरेंद्र मोदी चर्चा करत नाही. दुसरं, रूस मधून तेल जे आहे ते आपल्याला पेट्रोल डिझेल स्वस्त मिळतं. आता अमेरिकेच्या दबावाखाली भारत आहे, नरेंद्र मोदी आहे, आणि अमेरिका जिथून सांगत तिथून तेल खरेदी केलं जातंय. याच्यावरती सुद्धा स्वतंत्र पत्रकारिता मीडिया बोलत नाही, ती गोदी मीडिया झालेली आहे. आणि नरेंद्र मोदी सुद्धा याच्यावरती काही बोलत नाहीत. रुपया जो आहे आपला 96 रुपया डॉलरवरती गेला, म्हणजे रुपयाची जी ऐतिहासिक घसरण झालेली आहे याच्यावरती सुद्धा मीडिया काय बोलत नाही, भारतीय जनता पक्ष काय बोलत नाही. आत्मनिर्भर भारत ही फक्त पोकळ घोषणा झाली, आणि ही घोषणा असताना सुद्धा आपण चायनावरून, इटलीवरून काही गोष्टी इम्पोर्ट करतो, मागवतो, इतर देशातून मागवतो. फक्त आणि फक्त आत्मनिर्भर भारत हे सांगायपुरती गोष्ट झाली. हे सुद्धा मीडिया कधीही दाखवणार नाही. अदानीला ज्या जमिनी वाटप केल्या गेल्या, जंगल तोडायला सुरुवात झालेली आहे, अनेक जंगलं, अनेक टेकड्या भस्मसात केल्या जात आहेत, याच्यावरती सुद्धा स्वतंत्र मीडिया काही बोलत नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या ह्या चुकीच्या कारभारावरती महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, या विषयावरती सुद्धा मीडिया काहीही बोलत नाही. हा गोदी मीडिया आहे. गोदी मीडिया अजिबात काय बोलत नाही. जे वेगवेगळी बिलं आणली ती नरेंद्र मोदी सरकारनं, म्हणजे निवडणूक आयोगावरती कारवाई होणार नाही वगैरे वगैरे, अशी जी काय आणल्यात, ह्या गोष्टीवरती सुद्धा काहीही बोलत नाही. नरेंद्र मोदींनी 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स केलेली नाही, ह्याच्यावरती सुद्धा काहीही बोलत नाही मीडिया. ट्रम्प आपल्या देशाला सारख्या सारख्या धमक्या देत, त्याच्यावरती सुद्धा काही मीडिया बोलत नाही. 2014ला जे नरेंद्र मोदींनी वादे केले होते त्यातला एकही वादा पूर्ण केलेला नाही, आणि याच्यावरती स्वतंत्र मीडिया काहीही बोलत नाही. आता याच गोष्टीचा धागा पकडून देशामधला युवक सगळा जागा झालाय. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून करोडो लोक जोडले गेलेले. 5 दिवसामध्ये 21 मिलियन फॉलोअर्स त्या कॉक्रोच पार्टीला झाल्यात. आणि हे सगळं पाहता आता नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे देशभर. आपण पाहिलं, गेल्या महिनाभर झालं आंदोलन सुरू आहेत. त्याचबरोबर या आंदोलनाची धार मात्र ह्या 4-5 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. जे नवीन पार्टी आलेली आहे कॉक्रोच, त्या कॉक्रोच पार्टीनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. तो नीटचा पेपर लीक प्रकरण. देशामध्ये 69 वेळा पेपर लीक झाला, म्हणजे रेल्वे बोर्डाचा पेपर लीक झाला, नीटचा पेपर लीक झाला, असे अनेक परीक्षांचे पेपर लीक झालेले.
महत्वाच्या ठिकाणी RSS चे लोक सगळी बसवलेली आहेत आणि ती तिथं बसवून फक्त आणि फक्त पैसे कमवतात. अभ्यास करणारे विद्यार्थी जसेच्या तसेच राहिलेले आहेत. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चीड निर्माण झालेली आहे. तसंच महागाई जी देशामध्ये वाढलेली आहे, महागाईमुळं सर्वसामान्यांचं कंबारडं मोडलेलं आहे. गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, अशा असंख्य गोष्टी देशामध्ये सुरू झालेल्या आहेत. नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलेलं आहे की देश आता गरीब होईल, 100 कोटीपेक्षा जास्त लोक गरिबीच्या छायेत जातील, म्हणजे वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं. आणि हे सगळं भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळंच झालंय हे आता सगळ्या देशवासियांना वाटायला लागलेलं आहे. भारतीय जनता फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम याच गोष्टीवरती निवडणुका लढवते आणि हिंदू मुस्लिम करून SIR मध्ये मतं कमी करून निवडणुका जिंकते. याच्यामुळं तरुणाईमध्ये प्रचंड असा राग निर्माण झालेला आहे. म्हणजे विकासात्मक मुद्दे सगळे सोडले गेलेले आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाही याच्यावरती चर्चा कधी केली जात नाही, मात्र इतर गोष्टीकडंच लक्ष दिलं जाते. याच्यामुळं देशामध्ये उद्रेकाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अशाच गोष्टीतून आता मोदी चले जाओ, मोदी गद्दी छोडो अशा पद्धतीच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत. त्यातच नवीन गाणं सुद्धा आलेलं आहे की मोदी गद्दी छोडो. नरेंद्र मोदींवरती अनेक गाणी आलेली आहेत आणि व्हायरल सुद्धा झालेली आहेत की मोदी गद्दी छोडो म्हणजे देश छोडो. जी सत्ता मोदींच्या ताब्यात आहे ही सत्ता सोडा, अशा पद्धतीचं आता वादंग देशभर उठलेलं आहे. आणि हे वादंग नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवूनच शांत होतंय का असंच शांत होतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता सरकारनं सुद्धा दंडुका उगारलेला आहे. सरकारनं सुद्धा हे सगळं दाबण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सरकार असं म्हणतंय की हे आंदोलनं झालीच नाही पाहिजेत, आंदोलनं होऊ नये याच्यासाठी सरकारकडनं व्यवस्थितरित्या परिस्थिती हाताळायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे लोकांना बाहेरच पडू द्यायचं नाही अशा पद्धतीनं सध्या काम सुरू आहे. परंतु सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात लोक उठलेले आहे की यांना सत्ता सोडावीच लागेल अशी परिस्थिती आता देशामध्ये निर्माण झालेली आहे. नरेंद्र मोदी गद्दी छोडो, देश से चले जाओ अशा पद्धतीच्या घोषणांनी देश आता दुमदुमायला लागलेला आहे. नरेंद्र मोदींना 14-15 वर्ष सत्तेची मिळाली. या सत्तेमध्ये अनेक चांगल्या गोष्टी करणं गरजेचं होतं, परंतु त्या केल्या गेल्या नाहीत. म्हणूनच तरुणाईचा राग मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, प्रचंड वाढला आणि त्यात मनमानी कारभार सगळा सुरू झाला. यामुळं लोकांचा उद्रेक वाढत गेलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये बघा असं सांगितलं जातंय काही जणांकडनं की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा भडका हा देशभर उडेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे. तर बघूया नरेंद्र मोदी गद्दी छोडतायत का, नेमकं काय होतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.